हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो. तर आज आपण करणार आहोत त्र्यंबकेश्वरची श्रावण सोमवारची तिसरी फेरी आणि आम्ही निघालो आहे नाशिकवरनं CBSच्या मेन बस स्टॉपवरनं म्हणजे आपला ठक्कर बाजार इथून. आणि आम्ही आता बसमध्ये बसलो आहे आणि निघालो आहे. त्र्यंबकेश्वरला पोचलो होतो. त्र्यंबकेश्वरची फेरी स्टार्ट केली आणि या फेरीचं महत्त्व काय आहे हे तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये सांगत आहोत. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा हा आनंददायी प्रवास आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांना याच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या दरम्यान योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला आणि भागवत धर्माची स्थापना झाली. अशा पुराणकालापासून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा प्रचलित आहे. श्रावणी सोमवारला फेरी करणे विशेष फलदायी मानले जाते. पहिले 2 श्रावण पूर्वी त्र्यंबकला विशेष गर्दी असायची. पौर्णिमेपर्यंत लिंगाचरण, पोथीपुराण व पारायण आदी धार्मिक विधींची रेलचेल, भाविकांची गर्दी, त्यातून व्यावसायिकांची उसंत मिळायची नाही. आणि पुढे जाऊन आम्ही एक चहा मारावा म्हणून एका जागी थांबलो आणि चहाची एक चुस्की मारली. श्रावण उतरणीला लागल्यानंतर तिसऱ्या सोमवारी फेरीला प्राधान्य दिले जायचे. पण ब्रह्मगिरी प्रदक्षिणा तिसऱ्या सोमवारी का घालावी त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. अनेक शिवभक्त त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीची फेरी करतात. वर्षभर ही फेरी करता येते, पण श्रावणातल्या सोमवारी, विशेषतः तिसऱ्या सोमवारी ही फेरी करण्याचे खास महत्त्व आहे. पण या तिसऱ्या सोमवारी अमाप गर्दी लुटलेली असते, त्यामुळे बाकी सोमवार धरून गेल्यास शांतपणे फेरी होऊ शकते. मी सुद्धा ही फेरी कित्येक वेळा गेलेली आहे. फेरी करताना मला जाणवायचं की लोक उत्सुकतेने, भक्तीने फेरी करतात. आपण आता ह्या पैना रोडला आहोत आणि काही बसेस पण इथून जात आहेत आणि पुढे पैना गाव लागते. पैना गावाच्या एका कोपऱ्यावर आणि जरा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आणि तिथे काहीतरी उपास असल्यामुळे मी तिथे चिप्स वगैरे घेतले. पण माझा मित्र इकडे कुठे गेला. इथे तुम्ही जर उपास नसेल तर वडापाव किंवा पाववडाही खाऊ शकता. तिथे बरेचसे तुम्हाला ऑप्शन भेटतील. पुढे आम्ही परत आपल्या मार्गाने फेरीच्या मार्गाला लागलो. फेरी करताना मला जाणवायचं की लोक उत्सुकतेने, भक्तीने फेरी करतात खरी, पण कित्येकांना त्याची पद्धत नीट माहीत नसते. या पोस्टमध्ये आपण या फेरीमध्ये थोडं जाणून घेऊया. ब्रह्मगिरी पर्वत हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे आणि याच फेरीमध्ये ज्ञानदेवांचे मोठे बंधू आणि गुरु निवृत्तीनाथ यांना नाथ संप्रदायी साधू गहिनीनाथ यांच्याकडून दीक्षा मिळाली होती. फेरी करण्याचे 2 मार्ग आहे. एक लहान फेरी जी गौतमाच्या डोंगरावरून परत त्र्यंबकेश्वरला येते. दुसरी मोठी फेरी जी हरिहरगडावरच्या गौतम ऋषींच्या आश्रमातील कुंडावरून करण्यात येते. पहिली फेरी साधारण 20 किलोमीटरची आणि आपण तीच करणार आहोत. आणि माझ्यासोबत हे मित्र पण आहेत. तर मोठी फेरी करण्या इतपत वेळेचा अभाव असल्यामुळे आम्ही ती फेरी टाळली आणि एवढी एनर्जी आमच्यामध्ये आहे की नाही माहीत नाही. पण दुसरी साधारण जी फेरी असते 40 किलोमीटरची फेरी असते. सर्वसाधारण सांसारिक भाविक पहिली फेरी करतात आणि जे भाविक मोक्ष मार्गाची कास धरतात ते दुसरी फेरी करतात. माझा अनुभव पहिल्या फेरी मार्गाचा आहे, जी की 20 ते 27 किलोमीटरची आहे. त्र्यंबकेश्वरला माझा अनुभव पहिल्या फेरी मार्गाचा आहे, जी की 20 ते 27 किलोमीटरच्या आसपास आहे. त्र्यंबकेश्वरला तीर्थराज कुशावर्त म्हणून एक लहानसे चौकोनी कुंड आहे. त्यात 3 वेळा डोके बुडवून डुबकी मारावी आणि ओल्या अंगाने सुरुवात करावी. कुशावर्तावरून त्र्यंबकेश्वरला मंदिरासमोरून जाताना कळसाला नमस्कार करावा. मनोमन श्री शंकराला साथ घालावी आणि सरळ रस्ता धरावा. तर तुम्ही बघू शकता ते भजन पण चालू आहे आणि भजनाचा जो आनंद आहे हे सगळे भाविक तिथे घेत आहे. पितांबर चालू ग बाय, पिता
पुढे गेल्यावर तुम्हाला दिसेल की काही बाया फुगडी करत आहे या फेरीचा आनंद घेत आहे. तर ही अशी मौजमजा लोक करत असतात. आणि पुढे जाऊन तुम्हाला जर भूक लागली तर तुम्ही तिथे स्टॉलमध्ये जाऊन काही तुम्हाला जेवण करायचे असेल जेवण पण करू शकतात, किंवा मग थोडे स्नॅक्स खायचे असतील स्नॅक्स पण खाऊ शकतात. आमचा आज उपास असल्यामुळे श्रावण सोमवार असल्यामुळे आम्ही आज साबुदाणा वडा घेतला. तिथे काका तयार करतायत साबुदाणा वडा. गुरुमंत्र, आवडते इतर मंत्र, शंकराचे ध्यान किंवा नामस्मरण करणे सुरू करावे. ही फेरी गौतमाच्या मंदिरापर्यंत जाऊन परतते. मंदिर झाले की पुन्हा डांबरी सडकेवरून चालणे सुरू करावे. थोडे पुढे गेल्यावर एक गाव गेल्यानंतर उजवीकडे एक तळे लागते, ज्याला लागून सिमेंटचा एक पदरी रस्ता लागतो. हा फेरी मार्ग आहे. काही वर्षांआधी इथून आम्ही शेतामध्ये उतरायचो आणि चिखलातून मार्गक्रमण करायचो. पण आता सरकारने अतिशय उत्तम असा सिमेंटचा पायी चालण्यासाठी मार्ग बनवला आहे. जेमतेम एक पदरी असल्यामुळे वाहनांना येथे प्रवेश नाही, पण चालण्यासाठी मात्र ही उत्तम सोय आहे. रस्त्यामध्ये वैतरणा नदीवरचा एक पूल पार कराल, ज्याच्या अखेरीस एक गणपती मंदिर आहे. नदीकाठच्या ह्या छोट्याशा मंदिराचे दर्शन घेऊन मार्गस्थ व्हावे. शेजारच्या वैतरणा नदीमध्ये थोडा श्रमपरिहार देखील करता येईल. ह्या रस्त्यावरून घाट सदृश्य चढण पार केल्यानंतर गौतमाच्या डोंगराच्या पायथ्याशी हा रस्ता अकस्मात संपतो आणि इथून ट्रेक सुरू होतो. आधीच्या काळी हा रस्ता शेतातून आणि चिखलातून येत असल्यामुळे जरा तरी वॉर्मअप व्हायचा, पण आता चांगल्या सडकेवरून थेट ट्रेक सुरू होत असल्यामुळे थोडा मानसिक धक्का बसतो. मी मधल्या वारी गेलो असल्याकारणाने ह्या फेरी मार्गावर गाडी नेण्याची हिंमत केली. फेरीच्या दिवसामध्ये याचा विचार करू नका. एक पदरी रस्ता असल्यामुळे गाडी उलट फिरवण्यासाठी देखील जागा नाही, आणि बऱ्याच वेळी गाडी रिवर्स आणल्यानंतर मला यू टर्नसाठी जागा सापडली. रस्त्यावर भाविकांची गर्दी असल्यास गाडी बिलकुल जाऊ शकणार नाही. ह्या गौतम डोंगराच्या वर गौतम ऋषींनी स्थापिलेले मंदिर आहे. लिंबू सरबत घ्यावा म्हटलो, कारण की लिंबू सरबत थोडीशी एनर्जी देईल, आणि तो आम्ही घेतला आणि पुढे गेलो.
मंदिराचे दर्शन घेतले की तुमची अर्धी फेरी संपली. आता फक्त परतणे शिल्लक. डोंगर उतरताना निसरड्या दगडांमुळे सांभाळून उतरावे लागते. पुढचा आपला रस्ता हा आदिवासी पाड्यांमधून येतो. येथे अमाप गरिबी आहे, त्यामुळे शक्य झाल्यास तिथे कपडे, पेन, पेन्सिल नक्की द्यावेत. परतीच्या रस्त्यावर डांबरी सडक लागल्यानंतर छोटी छोटी देवळे रस्त्यावर लागतात. रस्त्यावर काही ठिकाणी खडक असल्यामुळे किंवा रस्त्याचे काही भाग दुरुस्त नसल्यामुळे लोकांना त्याची थोडी कमतरता जाणवते. पण चालताना लोक खूप श्रद्धेने चालत असतात आणि या चालण्याने त्यांची जी भक्ती आहे ती दिसून येते. अनवाणी पायाने चालत असतात, तर काही लोक चप्पल बूट घालून पण फेरी करू शकतात. चालताना शेवटी तुम्हाला थकवा जाणवतो. पण जर का आपण एका ठिकाणी थांबलो तर थोडा घोळ येण्याची शक्यता आहे, कारण की न थांबता जर तुम्ही फेरी केली तर तुम्हाला जास्त त्रास होत नाही. पण जेव्हा तुम्ही जास्त वेळ थांबाल तेवढं तुम्हाला त्रास होत जाईल. त्यामुळे माणसाने फेरीमध्ये चालत जावे, जेणेकरून तुम्हाला कमी त्रास होईल. पुढे जाऊन आपण हायवेला टच होतो आणि हायवेचा हा जो कॉर्नर तुम्ही बघताय, इथे एक मंडळ आहे. तिथे भगवान शिव आणि पार्वतीचा असा देखावा इथे सादर केला आहे आणि भाविक इथं येऊन थोडासा चहा वगैरे तुम्ही इथे घेऊ शकतात. आणि पुढे थोड्याच किलोमीटरच्या अंतरावर हा जो हायवे आहे हा त्र्यंबकेश्वरकडे जातो. जाताना एक गणपतीचे मंदिर येथे लागतं आणि भाविक इथे दर्शनासाठी लाईनमध्ये लागलेले आहेत, तुम्ही बघू शकता. हे दर्शन घेऊन पुढे भाविक परत आपल्या त्र्यंबकेश्वरच्या रस्त्याने चालू लागतात. आणि पुढे जाऊन तुम्हाला रस्त्यामध्ये प्रसाद घ्यायचा असेल तर स्टॉल लागलेले असतात, तुम्ही तिथे प्रसाद घेऊ शकतात. 5-6 तासांपूर्वी आपल्याला अलविदा करणारा शंकर आता आपले प्रेमात स्वागत करीत असतो. ख्वाली खुशाली विचारत असतो. ठुसठुसणारे पाय आणि तृप्त मनाने आपण तुडुंब भरलेले असतो. मंदिरासमोर उभे राहून पुन्हा कळसासमोर पाहून दर्शनाचा आनंद घ्यावा. मनोमन श्री शंकराचे आभार मानावेत आणि आपल्या निवासस्थानाचा रस्ता धरावा. पुढे जाऊन त्र्यंबकेश्वरची बसस्थानक लागतं आहे आणि बऱ्याच बस तिथे आलेल्या असतात. नाशिक काही लोक वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले असतात, तर त्या बसेस तिथे अवेलेबल असतात. तर आम्ही तिथे गेलो आणि आम्हाला पटकन नाशिकची बस मिळाली. आम्ही त्याचा बोर्ड वगैरे बघितला, नक्की गेली की नाशिकचीच बस आहे का, आणि कळल्यानंतर ताबडतोब आम्ही त्या नाशिकच्या बसमध्ये बसल्यानंतर जी काही गर्दी तुम्ही बघताय, अफाट ही गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये
आपली जी जागा आहे ती मिळवली. आणि हा जो त्र्यंबकेश्वरच्या बाहेर तुम्ही हे बसस्थानक बघत आहात, येथे खूप भाविक बसची वाट बघताय. हा त्र्यंबकेश्वरचा प्रवास आपण इथेच संपला आणि आपण नाशिकच्या दिशेने परतीला लागलो आहे. तर नेक्स्ट टाईम पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच भेटूयात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. हर हर महादेव.